राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिधा वाटप कार्यक्रमात पाडल्या गेल्या जात धर्म प्रांतांच्या भिंती। राज्य सरकारने एकीकडे आनंदाचा शिधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेंद्र उपाध्याय आणि हिंदी भाषिक सेलचे ठाणे जिल्हाध्यक्ष संतोष तिवारी यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान आणि मनसे नेते अविनाश जाधव यांच्या हस्ते हजारो कुटुंबांना दिवाळी शिधा वाटप केला। विशेष म्हणजे हा शिधा स्वीकारण्यासाठी आलेल्या नागरिकांमध्ये सुमारे 500 हिंदी भाषिक नागरिक होते। या हिंदी भाषिकांनी पत्रकारांशी बोलताना मनसेच्या अविनाश जाधव यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली, तर मनोज प्रधान यांनी मनसेसोबत असल्याने उत्तर भारतीय दूर जाणार नाही तर सोबतच येतील असे म्हटले। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेंद्र उपाध्याय आणि हिंदी भाषिक सेलचे ठाणे जिल्हाध्यक्ष संतोष तिवारी हे गेल्या 10 वर्षापासून विविध सणांच्या निमित्ताने गोरगरीब नागरिकांना धान्य वाटप करत असतात। शिवाय दर महिन्याला सुमारे 100 कुटुंबांना वाण सामान देत असतात। यंदा दिवाळीनिमित्त पाचपाखाडी येथे त्यांनी सुमारे 2500 कुटुंबांना रवा, साखर, मैदा, तेल, खोबरे आदी साहित्याचे वाटप केले। हेरिटेज मोटर्सच्या आवारात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान, मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, शहराध्यक्ष रवींद्र मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजित पवार, युवक कार्याध्यक्ष राजेश कदम, विद्यार्थी अध्यक्ष राऊ पाटील आदी उपस्थित होते। यावेळी उत्तर भारतीय रिक्षाचालक आणि महिलांना या कार्यक्रमातील मनसेच्या सहभागाबद्दल पत्रकारांनी विचारले असता अविनाश जाधव हे सर्व हिंदी भाषेच्या विरोधात नाहीत, ते सर्वांनाच मदत करत असतात, त्यामुळे आम्ही उत्तर भारतीय कधीच मनसेला विरोध करत नाही असे सांगितले। हाच धागा पकडून मनोज प्रधान म्हणाले की ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत मनसेला घेतल्याने हिंदी भाषिक दुरावतील असा अंदाज वर्तवणाऱ्यांनाही चपराक आहे। या लोकांच्या प्रतिक्रियेतून हेच दिसून येते की मनसेच्या सहभागाने महाविकास आघाडीचा मतांचा टक्का वाढणारच आहे। तर अविनाश जाधव यांनी आपण एका उत्तर भारतीय व्यक्तीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला आलो आहे, यातच सर्व काही आले आहे। इथे ज्या उत्तर भारतीयांनी आपले मत व्यक्त केले ते व्यक्त करताना हिंदी न बोलता मराठी भाषेचा वापर केला। मराठीचा दुश्वास करणाऱ्यांना आमचा विरोध आहे आणि 95% उत्तर भारतीय हे मराठीचा आदर करणारे असून ते आम्ही त्यांच्यासोबत आहोत असे सांगितले। काय सांगाल, या ठिकाणी उपाध्याय कुटुंबाच्या वतीने नेहमीच वेगवेगळ्या प्रकारची मदत केली जाते? सर, नेहमी म्हणजे काय तर कार्यक्रम इथे असतो आणि आम्ही रिक्षेवाले आहेत, भरपूर म्हणजे ठाण्यामध्ये एवढे रिक्षा आहेत, आम्ही यांच्यासोबत असतो। आणि आज आपल्याकडे आपले असे नेता उभे आहेत, ते अविनाश जाधव साहेब, ते म्हणजे आपला कामासाठी जेवढं धावपळ असतात ते करणारा माणूस। आपल्याला नेता कसा पाहिजे, ज्याच्या खांद्यावर आपण हात ठेवून आपण काहीतरी त्यांना विचारू शकतो, म्हणजे एक म्हणजे असतात ना आपल्या एक दोस्तीसारखं, म्हणजे ते असे आपले अविनाश दादा आहे। आणि प्रॉब्लेम सगळ्यांना आहे, ट्रॅफिकचा आहे आणि असे बहुतेक खड्ड्याचा प्रॉब्लेम आहे, ते सगळे म्हणजे कोणी जरी येत नाही तेव्हा आपल्याला कोण दिसते, अविनाश दादा। मग आम्ही यांच्यासोबत आहे आणि जे काय असेल ते आम्ही भरपूर सहकार्य करतो यांना। बाकी जे आहेत ते स्वतः म्हणजे तुम्ही बघतायत मला एक मिनिट, आणि आम्ही एक भरपूर कार्यक्रमाविषयी नाही म्हणजे मी काल आपल्या सगळ्यांची भेट घ्यायला महानगरपालिकेत आलो होतो, तेव्हा एक प्रश्न अविनाश सगळ्यांनी मला विचारला की मनसे तुमच्याबरोबर आहे तर उत्तर भारतीय तुमच्याबरोबर कसे राहतील, तर त्याचं उत्तर आज या कार्यक्रमातून मिळालेलं आहे। आज इथे किमान 500 उत्तर भारतीय आहेत आणि अविनाश जाधवच्याच हातांनी त्यांना शिधा वाटप झालेलं आहे। त्यामुळे असं काहीही नाही आहे, उत्तर भारतीय काम करणाऱ्या माणसाच्या मागे आहेत, अविनाश जाधवच्या मागे आहेत आणि मनसेच्या मागे, एवढंच ठामपणे मी या ठिकाणी सांगू इच्छितो। मी तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगतो, मी ज्या माणसाच्या कार्यक्रमाला आलोय ना तो देखील उत्तर भारतीय आहे, पण माझ्या निवडणुकीला पूर्ण तन मन धन असं सगळं लावून तो माणूस माझ्या पाठीशी उभा होता, सुरेंद्र उपाध्याय, बरोबर। आम्ही परत सांगतो, आता परवा वसईत एक घटना घडली आदिती नावाच्या मुली बाबतीत, ती उत्तर प्रदेशातनं येते, पण मी आणि हितेंद्र ठाकूर त्या मुलीच्या पाठीशी खंबीर उभे राहिलो। त्यावेळेला आम्ही ती कुठली भाषिक आहे, कुठून आले हे पाहिलं नाही। आताही या सगळ्या ज्या माझ्या बहिणी इथे उभ्या आहेत त्यांचं आणि आमचं एक आपुलकीचं नातं आहे। मनसेचा विरोध हा त्या लोकांना आहे जे मराठीचा अपमान करतात, ज्यांचं मराठीवर प्रेम आहे त्यांचं आमच्यावर प्रेम आहे। आज हा माणूस त्याने त्याच्या भाषणाला सुरुवात कशाने केली तर मराठीने केली। आम्ही तेच म्हणतोय की तुम्ही जर 20-25 वर्ष महाराष्ट्रात राहत असाल, तुम्ही 2 शब्द मराठीत बोला, आम्ही पूर्ण मिठी मारू तुम्हाला, एवढंच आमचं म्हणणं आहे। बाकी आमचा मतभेद काहीही नाहीये। अनेक उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहारमधनं आलेले आमचे मित्र आहेत आणि आम्ही नेहमी त्यांच्याबरोबर असतो, त्यांच्याबरोबर जेवतो, खातो, पितो। याच्या पुढेही आमची तिची असेल। ही काही भारतीय जनता पक्षाची काही पिल्लावळ आहे, त्यांनी उत्तर भारतीय समाज म्हणजे आमचाच गुलाम अशा प्रकारचे जे काय दाखवण्याचा प्रयत्न करतात
भविष्याच्या काळामध्ये अनेक उत्तर भारतीय आमच्या सोबत आमच्या मंचावर तुम्हाला दिसतील. मी 1200 लोकांना हे दिवाळीच्या फराळाचा वाटप केलं आहे. त्यात आमचे प्रभागाचे लोक पण आहे जे आमच्या महाराष्ट्रीयन आहे, 1200 महाराष्ट्रीयन आहे. त्यात आमचे 100 रिक्षेवाले होते जे उत्तर भारतीय आहेत आणि 100 महिला होती जे आमची उत्तर भारतीय महिला. आम्ही प्रत्येक वर्षी हे दिवाळीमध्ये 1200 ते 1500 लोकांना फराळाचा वाटप करतो. कारण आता हा दिवाळी आहे, जसा आपला घरी खुशी आहे तसा लोकांना पण ही खुशी आपण किती लोकांना देऊ शकतो करू शकतो, त्यानिमित्ताने आपण हा प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम राबवतो. सर, या ठिकाणी मनसेचे नेते देखील आले होते. त्याचबरोबर राष्ट्रवादी त्यांच्या हस्ते वाटप करण्यात आलेलं नेमकं काय काय यातून उद्देश दाखवायचा आहे? उद्देश होता? असं आहे, काही मीडियांमध्ये आणि कुठे कुठे भरपूर लोक असं बोलतात मनसे हिंदी भाषी विरोधी आहेत किंवा जे इथे हिंदी भाषी आमचे राहतात ते मराठी विरोधी आहे. पण आज तुम्ही बघितलं इथे आमचे 100-200 रिक्षेवाले होते, उत्तर भारतीय महिला होते जे मराठीमध्ये बोलतात. आणि इथे जे आज 50-100 वर्षापासून इथे राहतात ते कोणी आमचे उत्तर भारतीय हे मराठीचे विरोधात नाही किंवा जे आमचे ते मराठी येते आमच्या उत्तर भारतीयांच्या विरोधात नाही. म्हणून आज आम्ही हा कार्यक्रम केला जिथे आमचे 1001 लोक महाराष्ट्रीयन लोक होते जे आमच्या प्रभागात 5 पखाडीमध्ये राहतात आणि आमचे हिंदी भाषी होते जे रिक्षा चालवतात आणि जे आमची हिंदी भाषी महिला होती इंदिरानगर किंवा इथे राहतात ते सर्व होते. म्हणून हा मला एक संदेश द्यायचा होता, आम्ही इथे मिळून राहतात, ना मराठी हिंदी भाषीच्या विरोधात आहे ना हिंदी भाषी मराठीच्या विरोधात आहे. एक संदेश हा मला लोकांना द्यायचा.